नमस्कार. ज्या महिलांची लाडकी बहीण योजना ई-केवायसी करताना चूक झाली होती, अशा महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तुमची सुद्धा माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करताना केवायसी चुकली असेल तर तुम्हाला तुमच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31/3/2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती कशी करू शकता याचीच माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. येथे आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल. ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करून खालील माहिती वाचून मी सहमत आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि खाली सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामधील ऑप्शन ए मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. असेल तर आहे, नसेल तर नाही सिलेक्ट करायचं आहे. पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पर्याय सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन बी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा नाही. असेल तर आहे, नसेल तर नाही. पर्याय व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि खाली टिक करून सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ई-केवायसी होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकता. तुमची ई-केवायसी झाली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या आजूबाजूला जर कोणाची ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करायची राहिलेली असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती. इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.